जय नरहरी. गोल्ड प्राइस टुडे. ट्रम्प यांचा एक निर्णय, रातोरात सोने आणि चांदीच्या दरात सराफा बाजारात मोठी घडामोड. आजचे दर पटकन जाणून घेऊया. बुधवार दिनांक 22 एप्रिल 2026 रोजी देशांतर्गत बाजारात सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ दिसून आली. दोन्ही मौल्यवान धातूचे MCX फ्युचर मजबूत राहिले, ज्यामुळे आज सोने चांदीचे भाव किती हे आपण जाणून घेऊया. सोनं चांदी या मौल्यवान धातूंच्या दरावर आंतरराष्ट्रीय आणि देशांतर घडामोडींचा परिणाम होत असतो. मध्य पूर्वेतील तणावामुळे सोने चांदीचे दर सतत वर खाली होत होते. अमेरिका इराण मधील युद्धविरामाचा आज शेवटचा दिवस असतानाच डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठी घोषणा केली. शस्त्रसंधी आणखी काही काळ वाढवण्याचे त्यांनी जाहीर केले. ट्रम्प यांनी सीज फायरला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातच पाकचे पंतप्रधान आणि आर्मी चीफने त्यांची मनधरणी केल्यानंतर ट्रम्प राजी झाले. त्यांच्या या निर्णयाचा परिणाम सर्वत्र दिसून आला. त्यांच्या ह्या निर्णयामुळे सोने चांदीच्या दरावरही त्यांचे पडसाद उमटले. आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी बुधवार दिनांक 22 एप्रिलच्या सकाळी सोनं चांदीची झळाळी वाढली. सकाळी 9:15 MCX वर सोन्याच्या दरात जवळपास 1% वाढ झाली. 5 जून 2026 रोजी मुदत संपणाऱ्या कराराचा भाव वाढून 1,53,126 रुपयावर सोन्याचे भाव पोहोचले. तसेच चांदीच्या दरातही 1.5% अधिक वाढ झाली. या वाढीनंतर 5 जून 2026 रोजी मुदत संपणाऱ्या चांदीच्या कराराने 2,48,663 रुपयाचा टप्पा ओलांडला. किरकोळ बाजारात चांदी सुमारे 4,000 रुपयांनी तर सोनं सुमारे 1,600 रुपयांनी महाग झाला आहे. असं असलं तरीही आंतरराष्ट्रीय बाजारात या दोन्ही मूल्यवान धातूच्या किमती घसरल्या. बुलियन पर भाव काय? गोल्ड सिल्वर प्राइस. 22 एप्रिल रोजी सोने आणि चांदी या दोन्हीच्या दरात मोठी वाढ झाली. सोन्याचा भाव प्रति किलो 1,600 ने वाढून 1,53,620 रुपये इतका झाला. तर चांदीच्या दरात 3,940 रुपयाची वाढ झाली. चांदीचा भाव पुन्हा एकदा 2,50,000 च्या जवळपास पोहोचलेला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात आजची स्थिती काय? देशांतर्गत आणि MCX वर सोने आणि चांदीच्या किमती वाढल्या, तर दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात मौल्यवान धातूच्या किमती घसरलेल्या दिसून येत आहेत. आपणास आजच्या या भावात जर सोने आणि चांदीच्या दागिन्याची खरेदी करायची असेल तर आपण आपल्या जवळच्या सोने आणि चांदीच्या भावाचे ज्यांना अधिक अनुभव आहे त्यांचे मार्गदर्शन घ्यावे. तसेच आपल्या परिचित जवळच्या लहान असो की मोठा या ज्वेलर्स मध्ये जाऊन सुद्धा आजच्या भावात आपण सोने आणि चांदीचे दागिने खरेदी करू शकता का हे माहिती करूनच आपण आज दागिने खरेदी करू शकता. आपणास आजची माहिती कशी वाटली ते कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा. आणि रोजच सोने आणि चांदीचे भाव घर बसल्या आपल्या स्वर्णकार समाज प्रसार वाहिनीवर एकत्र राहण्यासाठी ऋग्वेद सुवर्ण वार्ता ह्या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. धन्यवाद. जय नरहरी. नागपूरहून मी दिनेश येवले, मुख्य संपादक ऋग्वेद सुवर्ण वार्ता.